चलो सर, आपण उडू आपल्या सिलेबसकडे आता. माईक ऑफ करून टाक. हा, चलो. तर बस, संख्या प्रणाली हे पहिलं चॅप्टर आहे आपलं गणितामधलं. ठीक आहे, गणितामध्ये सगळ्यात पहिलं चॅप्टर काय, संख्या प्रणाली. बा एकदम बेसिक पासून शिकवतोय, एकदम बेसिक पासून. आणि याच्या रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल राहतील तुम्हाला. ठीक आहे, नंबर सिस्टम, संख्या प्रणाली, नंबर सिरीज नाही, संख्या प्रणाली, नंबर सिस्टम. ठीक आहे, तर नंबर सिस्टम मध्ये सगळ्यात पहिली संख्या आपल्या समोर असते, ती असते नैसर्गिक संख्या. ठीक आहे, नैसर्गिक संख्या. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जे प्रश्न येतील ते नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्येचे जे उपप्रकार आहेत, समसंख्या, विषम संख्या, ठीक आहे, याच्यावर प्रश्न असणार आहेत. नैसर्गिक संख्येवर प्रश्न असतील, आणि पुढे जो संख्यांचा प्रकार आहे परिमेय अपरिमेय संख्या, त्याच्यावर सुद्धा प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, तर हे सगळं जे आहे ते क्लिअर करत चालायचं आपल्याला. कारण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 99 क्वेश्चन पेपर आहेत 2022चे. त्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, त्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये संख्या प्रणालीवर एक प्रश्न विचारलाय, संख्यांच्या प्रकारातून कुठल्या तरी एका प्रकारावर एक प्रश्न जो आहे तो हँडफुली विचारलेला आहे, आणि मोस्टली तो विचारलेला आहे परिमेय अपरिमेय संख्येवरच. ठीक आहे, आता परिमेय अपरिमेय संख्येवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. असं नाही की बा फक्त एवढंच विचारलं जातं की परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या ओळखा, नाही, त्याच्या व्यतिरिक्तही परिमेय अपरिमेय संख्येवर प्रश्न आहेत. जे प्रश्न तुम्हाला मी ती संख्या शिकवत असताना संख्येच्या मागोमाग प्रश्न सुद्धा सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारल्या जात आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर मोजता येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या, मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या. एकदम सिंपल आहे. ज्या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो, कुठलीही वस्तू जी आहे ती मोजण्यासाठी वापर करत असेल आपण, तर त्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या संख्या सुरुवातीला आपल्याकडे होत्या, म्हणजे ज्यावेळेस आपण गणित हा विषय जो आहे अभ्यासणं सुरू केलं किंवा वस्तू मोजायला सुरुवात केली, त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्याजवळ ज्या संख्या होत्या त्या नैसर्गिक संख्या होत्या, है ना. ह्याच संख्या होत्या, म्हणून यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. इंग्रजी म्हणतात नॅचरल नंबर्स. ठीक आहे, आता या नॅचरल नंबर्सचा जो गट आहे, संच आहे, त्याला कॅपिटल एन नी डिनोट करतात, आणि तो संच 1 पासून सुरू होतो. ठीक आहे, 1 2 3 4 5 या पद्धतीने हा संच जो आहे तो सुरू होतो आणि जातो कुठपर्यंत, तर इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, इन्फिनिटी पर्यंत. आता यात महत्वाचं काय, यात महत्वाचं हे आहे की सर्व नैसर्गिक संख्या या धनसंख्या असतात. ठीक आहे, एकही नैसर्गिक संख्या ही ऋण नसते. कधी कधी हा प्रश्न येतो, सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. ठीक आहे, एकही ऋण नसते. आणि नैसर्गिक संख्येवर कंबाईनली प्रश्न येतो की बा पहिली नैसर्गिक संख्या आणि रॅन्डमली एखादी संख्या, या दोघांचा गुणाकार काय असेल, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की पहिली नैसर्गिक संख्या किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. ठीक आहे, पण जर प्रश्न असा असेल की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कोणालाच नाही सांगता येत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, हे बघा इन्फिनिटीचं चिन्ह आहे. इन्फिनिटी म्हणजे काय, इन्फिनिटी म्हणजे काय, इनफायनाईट नंबर म्हणजे अनंत. ह्या संख्या ज्या आहेत त्यांचा अंत नाही. सगळ्यात मोठी सांगता येते, सर्वात लहान सांगता येते. सगळ्यात महत्वाचं, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या उत्तर असणारे सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या सगळ्यात मोठी कोणालाच नाही माहित, है ना. आणि ती माहित होणेही नाही आहे, कारण अंत असणार नाही संख्येचा. किती 10 अंक आहेत आपल्याकडे, त्या 10 अंकांचा वापर करून, 10 अंक माहित आहे तुम्हाला, है ना, अंक माहित आहेत सगळे सगळे. इथेही विद्यार्थी काही काही कन्फ्युज पाहिलेत मी, बा अंक नाही माहित. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हेच 10 अंक आहेत. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, ती संख्या या 10 पैकी काही अंकांना घेऊनच बनलेली आहे. आता हे 10चे 10 अंक घेऊन 10 अंकी संख्या बनू शकते. याच्यापैकी तुम्ही 3 अंक घेतले तर 3 अंकी संख्या बनते. तर या 10 अंकांचाच वापर करून संख्या बनली. आता हे अंक कितीही वेळेस वापरता येतात एखाद्या संख्येमध्ये, म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या काय असतात, धन असतात, है ना. आणि क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांमध्ये, क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांमध्ये एकचा फरक असतो. ठीक आहे, एकचा फरक असतो. हा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पुढे
भविष्यात सरासरी म्हणा, विशेष करून सरासरीमध्ये या फरकाची आवश्यकता असते आपल्याला. विशेष करून कुठं असते? सरासरीमध्ये या फरकाची आवश्यकता असते. समान फरक असते. क्रमवार म्हणजे काय? एका पाठोपाठ एक येणाऱ्या संख्या. क्रमवार दोन नैसर्गिक संख्या, जसं की बा मधातलीच घेतली 5 आणि 6 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. दोघांमध्ये एकचा फरक आहे. मी म्हटलं 27 आणि 28 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या संख्या आहेत. एकचा फरक आहे. तर हा फरक जो आहे ना, हा सरासरी शिकत असताना आपल्याला फार महत्वाचा असणार आहे. तर याला लक्षात ठेवायचं. ज्या ज्या प्रॉपर्टीज मी लिहून देतोय त्या सर्व लिहायच्या, त्या वाचायच्या सातत्याने, आणि त्या कुठे कुठं कामाला पडणार आहेत त्यावेळेस मी रिकॉल करेल. या ठिकाणी ही प्रॉपर्टी कामाला पडते, ती प्रॉपर्टी तिथून उचलायची. ठीक आहे. सरासरी शिकत असताना यांची आवश्यकता पडेल आपल्याला. दुसरं महत्वाचं काय? नैसर्गिक संख्येनंतर आर्यभट्टांनी काय केला की बस संख्या लिहिण्याची जी पद्धत आहे, त्या संख्या लिहिता आल्या पाहिजे. मोठ्यात मोठ्या संख्या ज्या वाचता येतात त्या लिहिता येत नाही, तर लिहिता येण्यासाठी त्यांनी शून्याचा शोध लावला, जेणेकरून संख्या आपण मग पुढे लिहायला सुरुवात झालो. तर आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. शून्याचा शोध लावल्यामुळं पुढचा संच तयार झाला, पूर्ण संख्या. याला इंग्रजीत म्हणतात होल नंबर्स. ठीक आहे. एक पूर्णांक संख्या इंटिजर्स ती पुढे येते. पूर्ण संख्या ज्या आहेत त्या संख्या आहेत शून्य आणि नैसर्गिक संख्यांचा मिळून तयार झालेला संच. शून्य आणि नैसर्गिक संख्या या दोघांना मिळून जो संच तयार होतो त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्यांचा संच. त्याला डब्ल्यूने दर्शवतात. कॅपिटल डब्ल्यूने हा संच जो आहे तो दर्शवला जातो. या संचात काय? नैसर्गिक संख्येच्या संचात आणि या संचात एकच फरक आहे की हा संच शून्यापासून सुरू होतो, पुढे नैसर्गिक संख्या याला कंटिन्यू करतात, आणि मग बाकीचं सगळं तुम्हाला माहितच आहे की हा कुठपर्यंत जाईल. मग इकडे हा अनंतपर्यंत जातो, इन्फिनिटी पर्यंत. इथंही लक्षात घेण्यासारखं आहे की सर्व पूर्ण संख्या ज्या आहेत त्या सुद्धा धनच आहेत. या गोष्टीवर जास्त जोर का? सर्व पूर्ण संख्या धन असतात. ठीक आहे. कारण जोपर्यंत पूर्ण संख्यांचा संच लिहायला लागलो आपण, तोपर्यंत आपल्याला त्या व्यतिरिक्त इतर संख्यांची आवश्यकता नव्हती, त्या व्यतिरिक्त इतर संख्यांची गरज भासली नाही. गणित तितकं डेव्हलप झालेलं नव्हतं असं समजायचं. जेव्हा हा पूर्ण संख्यांचा संच आपल्या समोर आला, ज्यात शून्य आणि इतर नैसर्गिक संख्या. तर सर्वात लहान पूर्ण संख्या जर म्हटली तर सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे. आणि पीवायक्यू मध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो तुम्हाला की सर्वात लहान पूर्ण संख्या आहे ना, आणि समजा 99चा गुणाकार किती? तर सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे, तर शून्यासोबत कुठल्याही संख्येचा गुणाकार केला तर शून्य, हे पाहायला मिळेल तुम्हाला. मग हे काय? ही सर्वात मोठी पूर्ण संख्या, ती पण सांगता येत नाही. उत्तर तेच आहे, ती सुद्धा सांगता येत नाही. नैसर्गिक आणि पूर्ण संख्येमध्ये एकच फरक आहे की नैसर्गिक संख्येचा संच 1 पासून सुरू होतो आणि अनंतापर्यंत जातो. पूर्ण संख्येचा संच शून्यापासून सुरू होतो, पुढे नैसर्गिक संख्या मिळतात आणि अनंतापर्यंत जातात. बरोबर आहे. तर तुम्ही पाहिलं असेल तर उजव्याच बाजूला या संख्या ज्या आहेत सर्व वाढत आहेत, किंवा नैसर्गिक संख्या सगळ्या उजवीकडे वाढतात. आपल्या इथेही पाहिलं तर शून्यापासून उजवीकडेच आहेत. डावीकडचा भाग आपल्या समोर अजून आलेला नाहीये. ज्यावेळेस आपल्याला डावीकडच्या भागाची गरज पडली त्यावेळेस आपण नवीन संच शोधून काढला, त्याला म्हणतो पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्या इन द सेन्स की इंटिजर्स. आता हे जर समजा आपण सरळ सेवेचा विचार केला ना, तर सरळ सेवेमध्ये संख्यांच्या प्रकारावर विशेष करून प्रश्न येत नाही. पण इकडे या रेल्वेमध्ये किंवा त्या एसएससी मध्ये हे कशावरही प्रश्न विचारतात आणि विचारलेले आहेत. 2022चे क्वेश्चन पेपर आहेत, 99 क्वेश्चन पेपर आहेत ग्रुप डी चे. फक्त प्युअर ग्रुप डी बद्दल बोलतोय. 2022चे 99 क्वेश्चन पेपर आहेत. जागा भरपूर आहेत त्यावेळेस, फॉर्मही तितकेच आले होते. तर 99 क्वेश्चन पेपर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली क्वेश्चन पेपरमध्ये संख्यांच्या प्रकारामध्ये प्रश्न विचारलेले दिसतील 100%. त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्यांची गरज कधी पडली? तर ज्या वेळेस आपण संख्या रेषा काढली. ठीक आहे. गणित ज्या वेळेस डेव्हलप झालं आपलं, त्यावेळेस आपण संख्या रेषा काढून पाहिजे. आपण म्हटलं शून्य जो आहे इथून उजवीकडेच संख्या दिसत आहेत. बरोबर. शून्य हा सर्वात लहान, तोपर्यंत आपण काय समजतो? शून्य सर्वात लहान संख्या आहे. मग शून्यापेक्षा लहान आहे का काही? ज्यावेळेस असा विचार सुरू झाला की शून्यापेक्षा लहान आहे का काही, आहे ना,
तर त्यावेळेस मग आपल्याला काय झालं की नवीन संख्या ज्या आहेत त्या संख्यांकडे वळलो आपण, कित्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत असताना वळलो आपण, है ना. तर त्या ज्या नवीन संख्या आहेत त्या संख्यांमध्ये आतापर्यंत या सर्व संख्या नैसर्गिक किंवा पूर्ण या धन होत्या. आपण आता काय केलं, एक संख्या रेषा काढली, ठीक आहे, नंबर लाईन त्याला म्हणतो आपण. सेंटरला शून्य घेतला की बरोबर मधात शून्य आहे. याच्या उजवीकडे काही संख्या घेतल्या ज्यांना आपण धनसंख्या म्हणतो, 3, 4, 5, ठीक आहे. आणि मग याच्यापेक्षा लहान, शून्यापेक्षा या सर्व संख्या मोठ्या आहेत. डावीकडे आपण शून्यापेक्षा लहान संख्या आणि यांचेच रिफ्लेक्शन्स जे आहेत ते लिहिले. म्हणजे असं समजा यांच्या मिरर इमेज होत्या -1, -2, -3, -4, -5. आता ही संख्या मला संख्या रेषा उजवीकडेही भरपूर दूर जाते, अनंतापर्यंत जाते, डावीकडे सुद्धा अनंतपर्यंत जाते, ठीक आहे. ह्या ज्या संख्या आहेत शून्यापासून या बाजूला यांना म्हटलं आपण धनपूर्णांक, ठीक आहे. पॉझिटिव्ह इंटिजर्स इंग्रजीत काय म्हणतात, पॉझिटिव्ह इंटिजर्स, ठीक आहे, इंग्रजीत म्हणतात पॉझिटिव्ह इंटिजर्स. आणि ह्या ज्या संख्या आहेत ज्या डावीकडे आहेत त्यांना म्हणतो आपण ऋण पूर्णांक, निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, निगेटिव्ह इंटिजर्स. तर धन आणि ऋण संख्यांचा मिळून तयार झालेला संच. हे बघा, शून्य आहेच त्यात, धन संख्या आणि ऋण संख्या, ऋण संख्यांचा संच. संच, ठीक आहे. तर काय, शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या या तिघांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्यांचा संच. इंग्रजीत इंटिजर्स म्हणतात म्हणून हा संच कॅपिटल आय ने दर्शवला जातो. इथं इन्फिनिटी आहे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला सुद्धा, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि हा इन्फिनिटी पर्यंत इकडे सुद्धा आहे. तर जितक्या धनसंख्या असतील तेवढ्याच त्यांच्या ऋणसंख्या सुद्धा अस्तित्वात आहेत, है ना. ही आपली संख्या रेषा जी आहे त्या संख्या रेषेवर आपण हे सगळं सिद्ध करतो किंवा जितक्या ऋणसंख्या आहेत तितक्याच धनसंख्या आहेत, जितक्या धनसंख्या आहेत तितक्याच ऋणसंख्या सुद्धा आहेत. आता यात एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवा, शून्य जो आहे तो काही सर्वात लहान राहत नाही. मग यात नैसर्गिक आणि पूर्ण संख्येच्या संचामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याकडे शून्य होती. पण पुढचा संच जसा डेव्हलप झाला त्यावेळेस आपल्याकडे सर्वात लहान संख्या शून्य नाही राहिली. सर्वात लहान संख्या इकडे सांगताच येत नाही. हे बा, आता शून्यापेक्षा एक जो आहे तो मोठा आहे, धन पूर्णांकामध्ये एक मोठा आहे. तर आपण काय म्हणू शकतो की सर्वात लहान धनसंख्या एक आहे, सर्वात लहान धनसंख्या. हे बा, इथं कन्फ्युजन होता कामा नये. पहिला मुद्दा आहे की आपल्याला विचारलं की सर्वात लहान धनपूर्णांक, सर्वात लहान धनपूर्णांक आपण म्हणायचं एक, कारण बा इथून धनपूर्णांक सुरू होतात एक पासून. आता पुढे जर गेलो तर हे मोठे होत जातात, एक पेक्षा मोठा आहे 2, 2 पेक्षा मोठा 3, 3 पेक्षा मोठा 4, असं कंटिन्युअसली इन्फिनिटी पर्यंत जातं, बरोबर आहे. म्हणून सर्वात लहान धनपूर्णांक एक. पण सर्वात लहान ऋणपूर्णांक सांगू शकाल का? तर याचं उत्तर आहे नाही, सांगताच येत नाही. सर्वात लहान ऋणपूर्णांक सांगता येत नाही. का? हे बघा, ऋणसंख्यांमध्ये सगळ्यात मोठी ऋणसंख्या कोणती आहे? सर्वात मोठी ऋणसंख्या -1 आहे. -1 पेक्षा लहान होतात -2, हे निगेटिव्ह झालेत म्हणून. -2 पेक्षा लहान आहे -3. आता तुम्ही इकडे पाहिलं तर 2 पेक्षा मोठा आहे 3, पण -2 पेक्षा लहान आहे -3, -3 पेक्षा लहान आहे -4, त्याच्यापेक्षा लहान -5. तर इकडे ते इन्फिनिटी पर्यंत चाललं. तर या संख्या लहान होत जात आहेत इन्फिनिटीकडे आणि धनसंख्या मोठ्या होत जातात इन्फिनिटीकडे, म्हणून इथं थोडस कन्फ्युजन होतं. लहान धनसंख्या एक आहे, पण लहान ऋणसंख्या ती इन्फायनाईट आहे, ती सांगता येत नाही. सांगता येते का? नाही, सांगता येत नाही. सांगता येणार नाही, कधीच नाही येणार ते इथून पुढे.
मग आता पुढचं काय, पुढे सर्वात मोठी धनसंख्या, सर्वात मोठी धन पूर्णांक कोणती बा, तर सर्वात मोठी धन पूर्णांक, जसं तुम्हाला सर्वात मोठी धनपूर्णांक सांगता येत नाही, धनपूर्णांकाला रिफ्लेक्ट करणाऱ्या ऋणपूर्णांक, सर्वात मोठी धनपूर्णांक सांगता येत नाही तर सर्वात लहान ऋणपूर्णांक सुद्धा सांगता येते, कारण सर्वात मोठी धनपूर्णांक जी आहे त्याच्यापासूनच सर्वात लहान ऋणपूर्णांक बनेल. मग तीच माहित नाही तर ही माहित असणार आहे नाही. तर इथंही याचं उत्तर आहे की सांगता येणार नाही, सांगता येणार नाही, कधीच नाही. हा, तुम्ही म्हणाल की बा सर्वात मोठी ऋणपूर्णांक, हो ती सांगता येते. सर्वात मोठी ऋणपूर्णांक, सर्वात मोठी ऋणपूर्णांक सांगता येते. -1 ही सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या, याच्यापासून ह्या सगळ्या लहान होत जातात इकडे, म्हणून सर्वात मोठी ऋणपूर्णांक वजा आहे. सर्वात लहान धनपूर्णांक सांगता आली तर सर्वात मोठी ऋणपूर्णांक तीच होते, 1 वजा आहे. सर्वात लहान ऋणपूर्णांक नाही सांगता येत तर सर्वात मोठी धनपूर्णांक सुद्धा सांगता येत नाही. क्लिअर, हे लक्षात ठेवायचं, इथं कन्फ्युजन होऊ नये. मग आपल्याला नाही का पुढे याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेत ना, त्यावेळेस आपण सांगू शकतो. कंपॅरिझनचे प्रश्न येतात, कंपॅरिझन आहे तुम्हाला रिझनिंग मध्ये, तर रिझनिंग मध्ये संख्यांची ज्यावेळेस आपण संख्यांचं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, त्यावेळेस तुलना ज्यावेळेस करतो, त्यावेळेस आपल्याला हे माहित पाहिजे की ऋण संख्या ज्या आहेत त्यातील अंक दिसायला मोठा असला तरी तो लहान असतो. म्हणजे 3 हा 2 पेक्षा दिसायला जरी मोठा असला तरी -2 हा -3 पेक्षा लहानच आहे. सॉरी, -3 हा -2 पेक्षा लहानच आहे. ठीक आहे, 3 दिसतो मोठा पण तो -2 पेक्षा -3 हा लहान होऊन जातो. ठीक आहे, तर हे आपल्याला कंपॅरिझन मध्ये कामाला पडणार आहे. एक चॅप्टर जे आहे तुलना, त्या तुलना या चॅप्टर मध्ये आपल्याला कामाला पडणार आहे. लिहिलं का स्वराज आणि समजलं का? लिहिलं का तुम्ही आणि समजलं का सांगा? समजलं स्वराज? हो सर. आणि लिहिलं तुम्ही ते? हो. लिहिलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, रेकॉर्डिंग मिळेलच तुम्हाला, आहे की नाही? तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, चला पुढे घेऊ आपण. पुढचा प्रकार, हे झाले 3. आतापर्यंत आपण फक्त ऋण संख्या ज्या आहेत त्या जास्तीच्या शोधून काढल्या. आता इथून पुढच्या टप्प्यावर जायचं आपल्याला, जो की संच मोठा होतो. आता प्रत्येक नवीन संच हा मागच्या संचाला त्याच्यामध्ये समाविष्ट करत जात असतो. नैसर्गिक संख्येनंतर पूर्ण संख्या आल्या, त्यांनी नैसर्गिक संख्या समाविष्ट केल्या. मग पूर्ण संख्येनंतर पूर्णांक आल्या, त्यात पूर्ण संख्यांचा संच शून्यापासून आहेच, ऋण संख्या आहे. म्हणजे जसा संच मोठा होत जाईल मागचे सर्व संच त्यात येत जातात. आता जो संच आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता जे काही आपल्या जवळ आहे, समोर येणार आहे संच, त्याच्यावर सर्वात करून लक्ष ठेवायचं आहे. चलो, हे बघा, पुढचा संच आहे आपला परिमेय संख्येचा, आणि आता ह्या परिमेय संख्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. परिमेय संख्या, इंग्रजीत याला म्हणतात रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या म्हणजे आहेत काय नेमक्या? तर तुम्ही अपूर्णांक संख्या पाहता की त्या अपूर्णांक परिमेयच आहेत. त्या अपूर्णांक संख्या ज्या आहेत त्या परिमेयच आहेत. अपूर्णांक संख्या हा संख्या प्रणालीमध्ये येणारा संच नाहीये, तो परिमेय संख्येचा भाग आहे ना. परिमेय संख्या म्हणजे काय? तर जी संख्या, बघा, जी संख्या, शब्दांना फार महत्व आहे, जी संख्या a/b या स्वरूपात लिहिता येते, है ना, लिहिता येते. आणि अटी आहेत, बी जो आहे छेद हा 0 नसावा, आणि ए व बी हे जे आहेत त्या पूर्णांक संख्या असाव्या. आता पूर्णांक संख्याच का म्हटलं त्यांनी असं का नाही म्हटलं की नैसर्गिक संख्या असाव्या?
तर त्यांनी जर नैसर्गिक संख्या असाव्या म्हटलं असतं, ए आणि बी नैसर्गिक संख्या असाव्या म्हटलं असतं, तर आपण फक्त धनसंख्या घेऊ शकलो असतो, ऋणसंख्या घेता आल्या नसत्या आपल्याला. कारण ऋणसंख्या कुठं मिळतात? पूर्णांक संख्येतच धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक मिळतात. तर धन आणि ऋण दोन्ही संख्या पूर्णांकात मिळतात. म्हणून अट देत असताना ए आणि बी जे आहेत अंशात आणि छेदात असलेले जे अंक आहेत, त्यांनी म्हटलं की धनही चालतील आणि ऋणही चालतील. म्हणून त्याला ज्यावेळेस धन आणि ऋण दोन्ही चालतील असं म्हणायचं होतं, त्यांनी म्हटलं त्या पूर्णांक असायला हवा. पूर्णांक आहेत म्हणजे त्यात धनही आहेत, धनही संख्या आहेत आणि ऋणही संख्या आहेत. तर आपण म्हणू शकतो की परिमेय संख्या ही धन स्वरूपात सुद्धा आहे आणि ऋण स्वरूपात सुद्धा आहे. फक्त तिची लिहिण्याची पद्धत जी आहे ती आहे ए छेद बी या स्वरूपात. आता त्यांनी असं नाही म्हटलेलं आपल्याला की जी संख्या ए छेद बी या स्वरूपात लिहिलेली आहे, अगोदरच लिहिलेली आहे, असं नाही म्हटलं त्यांनी. त्यांनी म्हटलं की बा लिहिता येऊ शकते किंवा लिहिता येते. आता लिहिता येते म्हणजे तर ती ए छेद बी या स्वरूपात लिहिलेली नसेल, आपल्याला दिलेली असताना ती लिहिलेली नसेल ए छेद बी या स्वरूपात, पण आपण तिला जर ए छेद बी या स्वरूपात लिहू शकत असू है ना, तर मात्र ती परिमेय संख्या होऊन जाते. मग परिमेय संख्या ओळखत असताना आपल्याला हे पाहावं लागतं की आपण याला ए छेद बी या स्वरूपात लिहू शकतो का? हो. जर लिहू शकतो तर ती परिमेय आहे, आणि जर लिहू शकत नसू तर ती परिमेय होणार नाही, ती अपरिमेय संख्या होईल, है ना. तर हा मूलभूत फरक आहे परिमेय अपरिमेय मधला. तर हा फरक फार महत्वाचा आहे लक्षात ठेवणे, की लिहिता येणारी संख्या, लिहिलेली नाही, नुसतीच लिहिलेली संख्या जी आहे ती परिमेय होत नाही. तर जी लिहिलेली आहे आणि लिहिता येऊ शकते दोन्ही संख्या परिमेय होतात. आणि परिमेय संख्येवर अपरिमेय संख्येवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. संख्या प्रणालीमध्ये संख्यांच्या प्रकारावर जर विचार केला तर याच्यामध्ये परिमेय अपरिमेय सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आता लिहिता येते, तर मग आता यात कोणत्या कोणत्या संख्या आहेत? तर आता कोणत्या कोणत्या संख्या आहेत ना, हा संच थोडासा लांबलचक जातो आपल्याला शिकत असताना. पण इतकं आहे की आपण याला जर शिकलो तर एक मार्क जो आहे आपला तो 100% आपल्या खिशात आहे आणि याच्यावर प्रश्न येतोच येतो. तर बा सगळ्यात पहिले नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या परिमेय होतात का? कोणत्या कोणत्या संख्या परिमेय होतात त्याची चर्चा करतोय आपण. नैसर्गिक संख्या परिमेय असते का? नैसर्गिक संख्या आता शिकलो आपण, तर ती परिमेय असते का? तर परिमेय होण्यासाठी अट काय? ए छेद बी या स्वरूपात लिहिता आली पाहिजे, बी जो आहे छेद जो आहे तो शून्य नसावा, आणि ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या असाव्या, धन ऋण काही चालतील. मग आता नैसर्गिक संख्या मी घेतली समजा एक 5, ही नैसर्गिक संख्या परिमेय आहे का? तर आपण म्हटलं सर परिमेय संख्या तेव्हा ज्यावेळेस ए छेद बी या स्वरूपात लिहिता येते. ही लिहिता येते का? हो. ते एक नियम लक्षात ठेवायचा नेहमी, की ज्या संख्येचा छेद काहीच नाही, ज्या संख्येच्या छेदात काहीच नसतो, त्या संख्येचा छेद एक असतो. कारण प्रत्येक संख्येला एकनी भाग जातोच, कोणत्याही संख्येला एकनी भाग जातोच, म्हणून त्याच्या छेदामध्ये एक हा असतो. जर कुठलाच छेद दिलेला नसेल, 5ला कुठलाच छेद दिलेला नाहीये, तर त्या 5च्या छेदामध्ये एक आहेच. म्हणजे हा 5 जो आहे तो मुळात 5/1 आहे. ज्यावेळेस आपण याचा रेसिप्रोकल करतो, म्हणजे संख्या उलटी करायला नेतो आपण, आहे की नाही, संख्येचा रेसिप्रोकल करतो, त्यावेळेस आपण काय करतो? आपण म्हटलं 5ला उलट करा. हा जर असा आला असेल की बा 1/10 भागीला 5 असं आलं असेल, तर आपण म्हणतो की याचं कॅल्क्युलेशन असं होते, 1/10 भागाकाराचा गुणाकार केला तर भागाकारानंतर येणारी संख्या उलटी होते. उलटी होते तर 5ला आपण 1/5 लिहितो. असं का? 5च होता ना, मग 1 कुठून आला? तर 1 हा नेहमी छेदात असतो. काहीच नसेल छेदात तर 1 तर हा नेहमी छेदात असतो. फक्त आपली पद्धत आहे गणितात की आपण छेदातला 1 लिहित नाही, घातांकात 1 असेल तोही लिहित नाही आपण, आहे नाही. तर ही जी पद्धत आहे आपली, ह्या पद्धतीमुळं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक नैसर्गिक संख्येच्या किंवा प्रत्येक संख्येच्या ज्याच्या छेदामध्ये काहीच नाही त्याच्या छेदामध्ये 1 असतो. म्हणजे हा 5 नसून हा 5/1 आहे ना. मग 5/1 हे ए छेद बी या स्वरूपात लिहिल्या गेले का? हो. पहिली अट झाली पूर्ण सर. ए छेद बी या स्वरूपात लिहिता येतात का? हो, लिहिता येतात सर. छेद शून्य आहे का? नाही, 1 आहे ना. आणि 5 आणि 1 ह्या पूर्णांक आहेत. हो, धन पूर्णांक आहेत. कुठलेही चालतात, ऋण धन कुठलेही पूर्णांक चालतात, पण आहेत ना, आहेत. म्हणजे तिन्ही अटी पूर्ण करतात. याचा अर्थ प्रत्येक नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या असते. आपण फक्त तिला लिहिण्याचीच देर आहे की ती परिमेय संख्या झाली. म्हणून शब्दाला आपण कसं वापरलंय? शब्द असाच वापरलाय की जी संख्या लिहिता येऊ शकते किंवा लिहिता येते ए छेद बी या स्वरूपात, तिला परिमेय म्हणायचं. मग नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहे. बट ऑब्व्हियसली तुम्ही कुठलीही संख्या घ्या, 7 घेसाल तर तुम्ही 7/1 आहे, मुळात ते 1 लिहिला जात नाही.
म्हणून आपण तो लिहित नाही. वास्तविक पदाचा 7/1 आहे. तुम्ही म्हटलं की बा सर 123 आहेत, तर 123 सुद्धा 123/1 आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक नैसर्गिक संख्या काय झाली? प्रत्येक नैसर्गिक संख्या परिमेय संख्या झाली. ठीक आहे. चलो मग त्याच्यानंतर आता नैसर्गिक आहे तर पूर्णांक संख्या सुद्धा आल्या. मी म्हटलं जर तुम्हाला नैसर्गिक संख्येत न लिहिता आपण पूर्णांक संख्येत जर पाहिलं तर पूर्णांक संख्या सुद्धा काय झाल्या? पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय झाल्या. का? या पूर्णांकामध्ये नैसर्गिक येतात की नाही? हे पहा, हे जे आहेत 5, 7, 123 हे धनपूर्णांक आहेत ना? हे धनपूर्णांक आहेत की नाही? मग हे आलेत की नाही त्यात? धनपूर्णांक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. त्या नैसर्गिक संख्या जर परिमेय असतील तर धनपूर्णांक सुद्धा परिमेय आहे की नाही? आता इथं ऋण पाहू आपण. तर -7 जर असेल तरी तो -7/1 आहेच. मी काय म्हटलं? संख्या कोणती घ्या, धन घ्या, ऋण घ्या, जिच्या छेदात काहीच नाही तिच्या छेदात 1 हा असतोच. फक्त आपण लिहित नाही पण असतोच, आहे की नाही? तर -7 हा -7/1 आहे. आता a/b या स्वरूपात लिहिलेला सुद्धा आहे की नाही? त्यानंतर त्याचा छेद जो आहे तो 0 आहे का? नाही. 0 नसावा म्हणते, तर 0 नाही आहे. आणि -7 हे ऋण पूर्णांक आहे आणि छेदातला 1 हा धन पूर्णांक आहे. बरोबर आहे. तर ही दोन्ही संख्या पूर्णांक असल्या पाहिजेत. a आणि b अंशात आणि छेदात आहेत. म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्या ती ऋण असो की धन, ठीक आहे. तुम्ही जर -13 म्हटले तर -13/1 आहेतच, छेदात 1 आहेच. सर्व पूर्णांक संख्या सुद्धा काय झाल्या? परिमेय झाल्या. हा. तिसरा मुद्दा, मग अपूर्णांक संख्या सर? हो, हे जे साधे अपूर्णांक आहेत ना, हे सुद्धा अपूर्णांक संख्या सुद्धा काय आहेत? परिमेय आहेत. आणि ते तर तुम्हाला सांगण्याचीच गरज नाही, कारण अपूर्णांक संख्या a/b या स्वरूपातच लिहिलेली असते. तर मुळातच जर ती a/b या स्वरूपात लिहिलेली आहे, जसं की मी म्हटलं 13/17 लिहिलेले आहेत, तर तुम्ही पाहाल a/b या स्वरूपात लिहिलेला आहे. छेदात b हा 0 नाही आहे, 17 आहे. आणि 13 आणि 17 दोन्ही पूर्णांक आहेत, आहे की नाही? तर 13/17 झाली. तुम्ही काही म्हणा, 123/9 म्हणा, आहे ना? किंवा मग तुम्ही म्हणाल 143/11, काहीही म्हणा तुम्ही. ह्या सर्वच्या सर्व काय आहेत? ह्या सर्वच्या सर्व परिमेय आहेत, कारण a/b या स्वरूपात लिहिलेले आहेत. पण मग याच्यानंतर येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या परिमेय होतात का? हा एक मुद्दा आहे ना आपल्याजवळ. याच्या पुढे ज्या संख्या येतात, फॉर एक्झाम्पल दशांश अपूर्णांक, सर्व दशांश अपूर्णांक परिमेय होतात का? तर सर्व दशांश अपूर्णांक परिमेय होत नाहीत. काही दशांश अपूर्णांक परिमेय होतात. पहिल्या प्रकारचा अपूर्णांक, याला साधा दशांश अपूर्णांक म्हणूया आपण. ठीक आहे. याला काय म्हणू आपण? साधा दशांश अपूर्णांक. साधा दशांश अपूर्णांक कसा? तर साधा दशांश अपूर्णांक जो आहे तो अशा पद्धतीचा की ज्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर, ज्या अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर येणारी जी घरं आहेत त्या घरांची संख्या निश्चित आहे किंवा कमीत कमी आहे, लिमिटेड आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 0.25. आता पहा 0.25 जे आहे या दशांश चिन्हानंतर 2च घरं आहेत, लिमिटेड आहे, ठरलेली आहे संख्या, 2च घरं आले. आता याला a/b या स्वरूपात लिहिता येतं का? हो. जर मी हे दशांश चिन्ह काढून टाकलं, 2 घर सोडून दशांश चिन्ह मी काढलं, तर अंशात 25 राहील आणि छेदात जो 1 होता जो ऑलरेडी असतो, तर एकावर 2 शून्य लावावे लागतील आपल्याला, कारण 2 घर सोडून दशांश चिन्ह होतं. 25/100. आता ही संख्या 25/100 आहे. तुम्ही म्हणाल 1/4 सुद्धा आहे, पण सध्याच्या परिस्थितीत आपण याला 25/100 म्हणू आहे. a/b या स्वरूपात लिहिली आहे. b हा 0 आहे का? नाही, 100 आहे b. आणि 25 हाही पूर्णांक आहे, 100 सुद्धा पूर्णांक आहे, दोन्ही धनपूर्णांक आहे. लिहिता आली आपल्याला. तर साधा दशांश पूर्णांक ज्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर येणाऱ्या घरांची संख्या मर्यादित असते, त्या मर्यादित दशांश घरांच्या संख्येला आपल्याला a/b या स्वरूपात लिहिता येतं. इथं आणखी उदाहरणं घेता येतात. आपण जर म्हटलं की 0.1233, तर तुम्ही म्हणाल की याला जर मला दशांश अपूर्णांकातून परिमेय संख्येत लिहायचं तर मी दशांश चिन्ह काढेल. दशांश चिन्ह काढले तर अंशात झाले 1233, छेदात 1 हा असतोच. किती शून्य लावायचे? 1, 2, 3, 4 घरे सोडून दशांश चिन्ह होतात, ते काढून टाकण्यासाठी छेदात 4 शून्य लावायचे आपल्याला. 1233/10,000 है ना, है ना? म्हणजे ही संख्या जी आहे ही काय झाली? परिमेय झाली. ही परिमेय झाली कारण हिला लिहिता येतं, इकडे a/b या स्वरूपात लिहिता येतं, म्हणून हिला परिमेय म्हणायचं. 0.25 ला सुद्धा परिमेयच म्हणायचं का? 25/100 या स्वरूपात लिहिता येते ती. तर आपल्याला नुसतं लिहिलेली पाहिजे का? नाही, लिहिता आली तरी चालेल आपल्याला.
लिहिता येते ना. साधा दशांश पूर्णांक आपला जो आहे तो परिमेय आहे. मग साध्यानंतर एक अजून दशांश पूर्णांक येतो ज्याला आपण म्हणतो आवर्ती दशांश पूर्णांक. आवर्ती दशांश पूर्णांक. आता आवर्ती दशांश पूर्णांक काय? तर बघा, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे असा दशांश अपूर्णांक ज्याच्यामध्ये त्याच्या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्यांचं रिपिटेशन होत आहे. आवर्तन म्हणजे काय? रिपिटेशन होतं सातत्याने. 2 अंक 3 अंक दशांश चिन्हानंतर आलेले ते कंटिन्युअसली येत राहतात आणि या संख्येत दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकांची संख्या मर्यादित नसते, अमर्यादित असते. मग अमर्यादित असते तर लिहायचं कसं? तर हाच तर विषय आहे महत्वाचा. जसं मी म्हटलं 0.23 23 23 है ना 23. आता हे 23 23 23 जे आहेत ना हे सातत्याने येत राहतील. इकडे अमर्यादित वेळेस येतील. हा थांबणार नाही कुठं की दशांश चिन्हानंतर 6 घरावर थांबला, 8 घरावर थांबला, 10 घरावर थांबला, नाही. हे अनंत आहे, चालतच राहते. तुम्ही जितक्या वेळेस कॅल्क्युलेशन करा 0.23 23 23 23 23 येतच राहते. पण आपल्याला मुद्दा आहे की इथं रिपिटेशन होतंय. कोणाचं? 2 आणि 3 हे जे 2 अंक आहेत, 2 आणि 3 हे 2 अंक आहेत, यांचं कंटिन्युअसली रिपिटेशन होतं. 2 मग 3 मग पुन्हा 2 3 2 3 2 3 रिपिटेशन होतं. मग ही संख्या विशिष्ट होऊन जाते. विशिष्ट होते म्हणजे ही आवर्ती दशांश पूर्णांक होतो. दशांश चिन्हानंतर जर काही अंकांचं, विशिष्ट अंकांचं आवर्तन होत असेल, एकाच प्रकारे रिपिटेशन होत असेल, तर त्याला आपल्याला म्हणायचं आवर्ती दशांश पूर्णांक. आणि हा आवर्ती दशांश पूर्णांक सुद्धा परिमेय होतो कारण याला लिहिण्याच्या पद्धती असतात. हे बघा, प्रश्नामध्ये असं दिलेलं असू शकतं 0.23 23 23 किंवा तुम्हाला असं सुद्धा लिहिता येतं. याला लक्षात घ्या 0.1223. ठीक आहे. बारचा अर्थ काय होतो? जसं असं लिहिलेलं आहे समजा 0.1223 तुम्हाला दिलेला आहे, याचा अर्थ हा समजायचा की हा जो 23 आहे दशांश चिन्हानंतर हा जो 2 आणि 3 आहे त्याचं सातत्याने रिपिटेशन होतं. तर ज्या अंकाचं रिपिटेशन होतं ना त्या अंकाला काय करतात? त्या अंकाच्या डोक्यावर बार ठेवतात दशांश चिन्हानंतर. म्हणजे लक्षात येतं की या दोघांचं रिपिटेशन होतं. हा 23 23 23 23 आहे. मग आता याला कसं लिहायचं सर? याला बदलता येतं. दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि अंशात फक्त 23 राहील कारण 23 चं रिपिटेशन आहे दशांश चिन्हानंतर, आणि छेदात राहतील 99 100 वजा 1. किंवा असं नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. एवढं लक्षात ठेवा दशांश चिन्हानंतर किती घर रिपीट होत आहेत? जितके घर रिपीट होत आहेत तितके छेदात 9 लिहायचे. तितके छेदात काय लिहायचे? 9 लिहायचे. तर 2 घर रिपीट होत आहेत, 2 9 लिहिले छेदात, तो 100 वजा 1 असतो. आपण 2 लिहितो. कारण काय करतो आपण, जर समजा 2 घर रिपीट झाले 0.25 मध्ये, तर आपण काय म्हटलं? छेदात 100 लिहायचा कारण 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे. इथेही या 2 घर सोडून दशांश चिन्ह. पण इथं नुसतेच 2 घर नाहीत, ते सातत्याने रिपीट होणारे 2 घर आहेत म्हणून 100 वजा 1. तर ते न लक्षात ठेवता एवढं लक्षात ठेवा 2 घरांचं रिपिटेशन झालं 2 9 2 9. 1 घराचं रिपिटेशन झालं छेदात 9 येईल फक्त. 3 घरांचं रिपिटेशन झालं छेदात 999 येतील फक्त, है ना. आणि याच्यावर पूर्ण एक चॅप्टर घेत असतो आपण, आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये. आवर्ती दशांश अपूर्णांक आपण शिकवतो याच्यासाठी कारण ग्रुप डी किंवा रेल्वेच्या एक्झामिनेशन साठी आजकाल TCS सरळ सेवेला विचारतीये, यांचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे सिम्प्लिफिकेशन विचारलं जातं. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनचा आवर्ती दशांश अपूर्णांक, है ना. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने येतात. जसं आता हा एक आला, मग असाही असू शकतो 0.123. ठीक आहे. आणि 23 23 23 हे चाललं आपलं. आता इथं काय झालं? 0.123 आला पहिलं, म्हणजे 0.123 आला, नंतर 2 3 2 3 2 3 2 3 चं रिपिटेशन. म्हणजे याचा अर्थ आहे दशांश अपूर्णांकानंतर 3 घरं आहेत पण रिपीट 2च होत आहेत, 2 आणि 3. मग याला कसं लिहायचं सर? याला लिहायचं असतं असं 123. ठीक आहे. आपल्याला दशांश चिन्ह काढायचं 123, दशांश चिन्ह नंतर 123 123. 123 मधून वजा करायचे किती? 1. 1 कोणता? जो रिपीट होत नाही तो अंक वजा करायचा 1. आणि छेदात काय करायचं? किती अंक रिपीट होत आहेत? 1 आणि 2 रिपीट होत आहेत, तर 2 9. आणि रिपीट किती होत नाहीत? 1 रिपीट होत नाहीत, तर 1 0. म्हणजे हा झाला 122/990. आता याला लहानही करता येतं. तुम्ही सध्या फक्त याच्याकडे लक्ष द्या की हा आवर्ती दशांश पूर्णांक a/b या स्वरूपात लिहिता येतो. म्हणून हा जो दशांश पूर्णांक आहे हा परिमेय आहे. हा जो दशांश पूर्णांक परिमेय आहे. लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या, असंही लिहिता येते, असंही लिहिता येते, आणि a/b या स्वरूपात सुद्धा लिहिता येतं, मांडता येतं त्याला. म्हणून तो काय झाला? परिमेय झाला, है ना. तर आवर्ती दशांश पूर्णांक नेहमी परिमेय असतो.
आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवर्ती दशांश अपूर्णांक येतात. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं सध्या की आवर्ती दशांश अपूर्णांक ही परिमेय संख्या आहे, बस. बाकी जितक्याही प्रकारचे आवर्ती दशांश अपूर्णांक येतात त्या सर्वांचा अभ्यास जो आहे तो मी तुमचा करून घेणार आहे, कारण त्याच्यावर प्रश्न येईल, म्हणजे येईल सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर अनावर्ती दशांश अपूर्णांक येतो, जो की दशांश अपूर्णांक ज्याचं दशांश चिन्हानंतर असंख्य अंक येतात पण त्याचं कुठंच रिपिटेशन नाही होत. वेगवेगळ्या प्रकारचे मागे पुढे कसे अंक येतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की 0.1 2 4 7 5 3 8 1 3 5 7 1 4 9 असं, आणि हे अनंतापर्यंत जातात. म्हणजे एक तर दशांश चिन्हानंतर निश्चित घरं नाहीत, 2 3 4 5 फिक्स घरं नाही दिलेली. बरं, अनंतापर्यंत हेही जात होते पण यांचं एक वैशिष्ट्य आहे, रिपिटेशन आहे, म्हणून आपण याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि मग बदलून लिहू शकतो. याला काय लिहितात, काहीच नाही लिहिता येत. हे तर म्हणजे याचाच याला मेळ नाही लागून राहिला, आपल्याला काय लागणार आहे, हे की नाही. संख्या कन्फ्युज आहे की बा कुठे जाऊन थांबायचं, थांबायलाच तयार नाही. याला अनावर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. हा परिमेय नसतो, हा अपरिमेय असतो, जो आपल्याला पुढे शिकायचा असतो. ठीक आहे. याच्यानंतर परिमेय संख्येमध्ये आणखी एक प्रकार येतो ज्याला कर्निस्थ संख्या म्हणतात. ठीक आहे. कर्निस्थ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या, इंग्रजीत याला सर्ड्स म्हणायचं. ठीक आहे, इंग्रजीत काय म्हणायचं, सर्ड्स म्हणायचं. कर्निस्थ संख्या म्हणजे ज्या संख्या कर्णीमध्ये लिहिल्या असतात. कर्णी म्हणजे काय, जसं की बा कर्णी 2 आहेत, आपण त्याला वर्गमूळ म्हणतो. कर्णी 3 असेल तर त्याला घनमूळ म्हणतो, है की नाही. पण मुळामध्ये संख्या असतील, जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं वर्गमुळात 4 आहे. आता वर्गमुळात 4 जे आहेत ही पण कर्निस्थ संख्या आहे, आणि वर्गमुळात 5 जी आहे ही पण कर्निस्थ संख्या आहे. ठीक आहे. कारण याची कर्णी किती आहे, 2 आहे. वर्गमुळात 5 ची कर्णी किती, 2. या वर्गमुळाची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. याची किती आहे, वर्गमुळात 4 ची 2, कारण वर्गमुळात आहे ना तो. आता बघा, वर्गमुळात 4 जो आहे हा परिमेय आहे आणि वर्गमुळात 5 हा परिमेय नाही का, दोन्ही तो कर्निस्थ आहे सर. मग असं का, याचं उत्तर आहे की जी संख्या कर्णीच्या बाहेर नैसर्गिक संख्येच्या स्वरूपात निघते किंवा जी कर्णी सोडवता येते तिला आपण परिमेय म्हणतो. वर्गमुळात 4 ला बाहेर काढता येतं 2च्या स्वरूपात. वर्गमुळात 4चं उत्तर येतं 2. म्हणून 2 ही नैसर्गिक संख्या आहे. आता 2 जी आहे ती नैसर्गिक आहे, नैसर्गिक परिमेय संख्या आहे. नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या आहे. म्हणजे इनडायरेक्टली ही जी कर्णी आहे वर्गमुळात 4 ही परिमेय झाली, कारण वर्गमुळात 4चं उत्तर आलं 2. 2 नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या परिमेय, म्हणजे ही पण परिमेय झाली. आता झाली. पण वर्गमुळात 5, तुम्ही म्हणाल सर हे वर्गमुळात 5 काहीतरी 2.25 2.24 लिहिता येतात ना, है ना, असे लिहिता येतात ना. पण हे फक्त दशांश चिन्हानंतर 2 घरापर्यंत लिहिलेले आहेत, हे अनंत आहे. ह्या संख्या ज्या आहेत इथून हे पुढे संपत नाहीत, ह्या अनावर्ती होतात. हा जो वर्गमुळात 5 येतो हा अनावर्ती दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात येतो. आणि मी म्हटलं आवर्ती हा पूर्णांक आहे, परिमेय आहे. अनावर्ती परिमेय नाही, म्हणून हा अनावर्ती येतो, म्हणून हा वर्गमुळात 5 परिमेय होत नाही. इन शॉर्ट, ज्याचं वर्गमूळ किंवा ज्याचं घनमूळ किंवा जो कर्णीच्या बाहेर निघत नाही तो परिमेय नाही, जो कर्णीच्या बाहेर निघतो तो परिमेय. जसं की मी म्हटलं की बघ, घनमुळात मला दिले तुम्ही समजा 64, घनमुळात ना, घनमुळात 64 दिले, 4चा घन आहे, 4चा घन 64 आहे, निघाले 4 बाहेर, परिमेय. तुम्ही मला म्हटलं की बा 5th रूट ऑफ 5व्या करणीत 32 दिले, 32 कोणाचा 5वा घातांक आहे, 5व्या करणीत आहे. ठीक आहे. आता हे कर्णीच्या बाहेर निघते का, हो 32चं उत्तर झालं 2. 2चा 5वा घात झाला 32, तर 32चं 5वं मूळ किंवा 5वी करणी काय झाली, 2. मग हा नैसर्गिक संख्येच्या स्वरूपात बाहेर निघाला, हा पण परिमेय आहे. ही परिमेय आहे, ही पण परिमेय आहे, ही पण परिमेय आहे. म्हणण्याचा अर्थ जी संख्या कर्णीच्या बाहेर येऊ शकते ती परिमेय झाली, आणि जी येतच नाही है ना, जी कोणाचा वर्ग, घन, 4था 5वा 6वा 7वा घात कुठलाच नाही आहे, ती संख्या अपरिमेय होते. तर वर्गमुळात 5 म्हणा, वर्गमुळात 6 म्हणा, हे नाही, किंवा मग तुम्ही म्हणाल घनमुळात 9 म्हणा. 9 हा वर्ग आहे, घन नाही कोणाचा, घनमुळात 9 म्हणा. ह्या सर्वच्या सर्व अपरिमेय आहेत, ह्या परिमेय नाहीत. क्लिअर आहे ना. तर ही आहे आपली परिमेय संख्या. तर परिमेय संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत, सर्व नैसर्गिक संख्या परिमेय आहेत, सर्व पूर्णांक संख्या परिमेय आहेत, सर्व अपूर्णांक परिमेय आहेत, दशांश अपूर्णांकामध्ये साधा दशांश अपूर्णांक परिमेय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक परिमेय आहे, आणि कर्निस्थ संख्या ज्या आहेत त्या परिमेय आहेत. अशा कर्णी ज्या कर्णीच्या बाहेर निघतात त्या परिमेय. हे लक्षात ठेवायचं आपल्याला.
क्लिअर आहे का स्वराज? समजलं का? हो सर. समजलं? चालायचं पुढे. हो. चलो, परिमेयानंतर आता आपली पुढचा जो संच आहे तो छोटाच आहे आणि त्याच्या पुढचा त्याच्याही पेक्षा छोटा आहे. परिमेयानंतर येतो अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या, ठीक आहे. पाचवा प्रकार अपरिमेय संख्या. याला इंग्रजीत म्हणतात इररॅशनल नंबर्स. इररॅशनल नंबर. तर याला दोन पद्धतीने सांगता येतं की जी संख्या परिमेय नाही, जी संख्या परिमेय नाही ती अपरिमेय आहे. अपरिमेय आहे. किंवा मग तुम्ही याला अशा पद्धतीने सांगू शकता, किंवा याला असंही सांगू शकता की जी संख्या a/b या स्वरूपात लिहिता येत नाही. तिला सुद्धा आपण अपरिमेय म्हणतो. तर जी a/b या स्वरूपात लिहिता येते ती परिमेय होते. म्हणजे आता सरळ अर्थ आहे, जी लिहिता नाही आली ती अपरिमेय झाली. बरोबर आहे. आता अपरिमेय संख्येमध्ये तुम्हाला मी स्पष्ट संख्या लिहून देतो. बा, पाय ही अपरिमेय आहे. ठीक आहे. पाय काय? अपरिमेय संख्या आहे. गणितात पाय आहे ना आपला नाही बरं, गणिताचा पाय. तर तो काय? अपरिमेय आहे ना. तुम्ही म्हणाल सर याची तर किंमत 22/7 आहे, पण 22/7 जी आहे ही 3.14चं रिफ्लेक्शन आहे a/b या स्वरूपात. पण 3.14 जी आहेत ती सुद्धा काही दोन घर दशांश चिन्हानंतर दोनच घर येतात असं नाही. 3.14 जे आहेत त्या 14 नंतर आणखी घर आहेत. ठीक आहे. आणि ह्या असंख्य घर आहेत, अनावर्ती आहेत. आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी ती संख्या तशी घेतली की दशांश चिन्हानंतर दोन घरांपर्यंत तिला करेक्ट करून घेतलं 3.14. आणि 3.14लाच a/b स्वरूपात लिहित असताना 22/7 सापडतात आपल्याला. तर 22/7 ही किंमत जी आहे ती अप्रॉक्सिमेट किंमत आहे, ऍक्युरेट नाही आहे ते 22/7, किंवा 22/7च येतील त्याच्यानंतर काहीच नाही येणार. किंवा 3.14 आहे, 0.14 नंतर पुढे काहीच नाही आहे. तिकडे पुढे आहे फक्त दोन घरापर्यंत आपण त्याला करेक्ट करून घेतलं. तर बघा, पाय सांगितला का? आणि विशेष करून संख्याच का सांगतोय? कारण अपरिमेय संख्या किंवा परिमेय संख्या ओळखा असा प्रश्न येतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, पाय जे आहे ते ऑप्शन मध्ये आहे समजा, हा ऑप्शन नसतोच. तर त्याच्यामुळे आपल्याला ते माहित पाहिजे की पाय जो आहे हा अपरिमेय आहे. पाहता क्षणी समजून घ्यायचं हा तर अपरिमेय आहेच. मग राहिलेले तीन ऑप्शन जे आहेत त्याच्यावर आपल्याला डोकं लावायचं. इकडे डोकंच नाही लावायचं, पाय हा अपरिमेय. आणखी कुठले ऑप्शन मोस्टली अपरिमेय संख्येचे? वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे. वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 5 आहे आणि वर्गमुळात 6 आहे. तेव्हा हे वर्गमुळाच्या बाहेर नाही निघत. आणि मोस्टली जे क्वेश्चन विचारले जातात याच्यामध्ये हे ऑप्शन पाहायला मिळतात. पाय, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 हे ऑप्शन पाहायला मिळतात. ठीक आहे. अनावर्ती दशांश पूर्णांक जो आहे तो सुद्धा काय? अनावर्ती. अनावर्ती दशांश पूर्णांक. कोणताही अनावर्ती दशांश पूर्णांक घ्या, कोणताही घ्या, तो अपरिमेयच आहे. अनावर्ती दशांश पूर्णांक अपरिमेयच आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला 0.1, 2, 4, 5, 8, 9, 3, 1, 5, 3, 7, 8, 9 हे अनंतापर्यंत जाईल, इन्फिनिटी पर्यंत चाललंय ते, त्याला अंत नाहीये. कारण याला जर अंत असता 8, 10, 15 घरानंतर जरी थांबला असता तरी म्हटलं असतं आपण की 15 घरानंतर थांबला, ती संख्या वर लिहा, छेदात एकावर 15 शून्य देऊन टाका, झाला परिमेय a/b या स्वरूपात लिहिला आला. याला अंत नाही आहे, हे कंटिन्युअसली चालत राहत. त्याच्यामुळे याला अनावर्ती म्हणतो. अनावर्ती का? तर याच्या दशांश चिन्हानंतर कोणत्याच अंकाचं आवर्तन रिपिटेशनच होत नाही. रिपिटेशन होतं पण त्याची पद्धत नाही आहे. एक इथं आला, एक इथं आला, एक नंतर 2 आहे, इथं 5 आहे, त्यानंतर 4 आहे, इथं 3 आहे. म्हणजे हे रिपिटेशन नाही आहे, सिस्टमॅटिकली रिपीट होत नाही. म्हणून हा काय झाला? अपरिमेय झाला. ह्या संख्या अपरिमेय, अशा करणी ज्या करणीच्या बाहेर निघतच नाहीत त्या अपरिमेय समजायच्या.
पाय हा अपरिमेय, अनावर्ती दशांश पूर्णांक हा अपरिमेय आहे. ठीक आहे. आता 6वा संच जो आहे त्याला म्हणतात वास्तव संख्या. आणि वास्तव संख्येचा संच फार सोप्या शब्दात क्लिअर होतो आपल्याला, त्याला म्हणतात रिअल नंबर्स इंग्रजीत. आता पहा, आपण परिमेय संख्येचा संच पाहिला. परिमेय संख्येत वरचे सगळ्या संख्या आल्या, नैसर्गिक संख्या आल्या, पूर्णांक संख्या आल्या, है की नाही, पूर्ण संख्या त्यातच आल्या, शून्य येतो म्हणून, है की नाही. तर ह्या सर्व संख्यांचा संच परिमेय आला. परिमेय हा सगळ्यात मोठा संच झाला आपल्यापर्यंत आतापर्यंत. मग परिमेय ज्या संख्या परिमेय संचात मोडत नाहीत त्या सर्व अपरिमेयमध्ये टाकल्या आपण. म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या सर्व संख्या ह्या 2 संचामध्ये आल्या. परिमेय संख्या ज्याच्यामध्ये नैसर्गिक संख्याही आहे, पूर्ण संख्याही आहे, पूर्णांक संख्याही आहे. आणि ह्या सर्व संख्या सोडल्यानंतर उर्वरित ज्या संख्या असतील त्या सर्व अपरिमेयमध्ये आहेत. म्हणजे हे 2 संच जर आपण एकत्रित केले, परिमेय आणि अपरिमेय संख्येचा, तर यात गणितातल्या सर्व संख्या आल्या. बरोबर आहे. म्हणून वास्तव संख्या जो आहे तो हाच संच आहे की ज्या संचामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्या एकत्रित होतात. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच. अपरिमेय संख्यांचा संच. आता याच्यावरून एक क्लिअर आहे की बाबा या संख्या याच्यामध्ये कोणत्या संख्या येतील, तर सर्व परिमेय संख्या घ्या, वास्तव संख्येत टाका. सर्व अपरिमेय घ्या, वास्तव संख्येत टाका, है ना. तर सर्व परिमेय अपरिमेय घेतल्या म्हणजे सगळ्याच्या सगळ्या संख्या अगोदरचे सगळे संच वास्तव संख्येच्या संचात येतात. वास्तव संख्या हा असा बॉक्स आहे ज्या बॉक्समध्ये तुमच्या सर्व संख्या ज्या आहेत त्या सामावतील, सगळ्याच्या सगळ्या संख्या बसतील. मग वास्तव संख्या आहेत सर, रिअल नंबर्स आहेत, तर नॉन रिअल नंबर्स असतील ना. हो, तर एक नंबर आहे ज्याची व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे ज्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही सांगता येत, तो नॉन रिअल, म्हणजे त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतात, है ना. काल्पनिक संख्या म्हणतात. एक अजून संच सांगतो मला, काल्पनिक संख्या. अस्तिक पदा याच्यावर प्रश्न नाही आहेत, पण असू द्या माहितीसाठी. काल्पनिक संख्या याला इमॅजिनरी नंबर म्हणतात. इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, तर तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर वास्तव संख्येपर्यंत जेवढे संच आहेत परिमेय अपरिमेय संख्येचे, यांच्यामध्ये संख्येचं एक विशिष्ट मूल्य जे आहे ते सांगता येतं. अप्रॉक्सिमेट का सांगता येईना, पण अप्रॉक्स व्हॅल्यू सांगता येते, अंदाजे किंमत सांगता येते. अपरिमेय संख्येची अंदाजे किंमत मांडता येते आपल्याला. परिमेय संख्येच्या एक्झॅक्ट किमती सांगता येतात, 100% हीच किंमत आहे बा परिमेय संख्येची सांगता येते. तर ज्यांच्या किमती सांगता येतात की ज्या संख्या आपण वापरतो वेगवेगळे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्यांना आपण वास्तव संख्येत ठेवलेलं आहे. म्हणजे वास्तविकता आहे किंवा या संख्या अस्तित्वात आहेत. मग ज्या संख्या अस्तित्वात नाही आहेत पण आपण काही ठिकाणी निरुत्तर आहोत, त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून आपण जर एखादा अंक वापरत असू की एखादी संख्या वापरत असू, तर त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. आपण निरुत्तर कुठं आहे, आपण निरुत्तर आहे की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती जगातली, उत्तरच नाही आपल्याकडे. अशा ठिकाणी आपण इन्फिनिटी वापरतो. काय वापरतो, इन्फिनिटी जी आहे हे चिन्ह वापरतो इन्फिनिटीचं. हे इन्फिनिटी याला काही व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे व्हॅल्यू नाही म्हणजे काय, त्याची निश्चित किंमत नाही माहित कोणालाच. कारण इन्फिनिटी तिथे वापरतो आपण ज्यावेळेस आपण मोजू शकत नाही, है ना, एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही, त्यावेळेस आपण इन्फिनिटी ही टर्म वापरतो. इन्फिनिटी जे आहे याला निश्चित किंमत नाही आहे, वास्तविक मूल्य नाही, याचं मूल्य किती असेल कोणालाच नाही सांगता येत, म्हणून हा इमॅजिनरी नंबर आहे, काल्पनिक संख्या आहे. ती कॅल्क्युलेशन मध्ये कुठंच विशेष करून वापरली जाऊ शकत नाही, कारण तिला वापरल्यानंतर मग तिचं कॅल्क्युलेशन करता येत, है ना. तर हे फक्त वैज्ञानिक भलत्या कार्यक्रमासाठी वापरतात त्याला, ठीक नाही. जेव्हा सगळं संपलं किंवा आता याच्या पुढे उत्तर मिळत नाही आहेत, तिथं मग इन्फिनिटीचा शोध लावला किंवा इन्फिनिटीला वापरणं सुरू केलं गणितामध्ये, की पुढची उत्तरं काही अंशात का होईना, काही प्रमाणात का होईना, पुढची उत्तरं मिळावीत म्हणून. बरोबर आहे. जसं की सृष्टीची निर्मिती कशी झाली याच्यासाठी एक प्रयोग केला होता, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हिग्स बोसॉन पार्टिकल सापडला, हे नाही, गॉड पार्टिकल म्हणतात त्याला, हे. तर हा जो पार्टिकल आहे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय, हा जो प्रयोग होता या प्रयोगाला कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा इन्फिनिटी वापरला गेला असेल, कारण तो तर अनंत आहे ना. आणि ब्रह्मांड जे म्हणतात किंवा वर जी आपली सूर्यमाला आहे किंवा ग्रहमाला आहे, ठीक आहे, किंवा मग आपण ज्या मिल्की वे मध्ये राहतो तिचा अंत कुठं सापडत नाही, बरोबर आहे. तर ती पोकळी जी आहे ती अनंत पोकळी आहे.
तर त्याच दृष्टिकोनातून हा जो नंबर आहे तो नंबर घेतलेला आहे गणितामध्ये. इथं मुख्य प्रकार जे आहेत संख्येचे ते आपले संपतात. इथून पुढे आपल्याला जावं लागतं उपप्रकाराकडे. ठीक आहे, स्वराज क्लिअर आहे का? स्पष्ट आहे का सगळं? हो सर. क्लिअर आहे. चलो आता बघ उपप्रकार. आणि हे उपप्रकार झालेत की मग मी तुम्हाला प्रश्नांकडे घेऊन जाणार आहे. जे ज्या ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला मुख्य आणि उपप्रकारावर विचारले जातात त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. हे झाले मुख्य प्रकार. मग आता इथे उपप्रकार, कित्येक उपप्रकार तुम्ही शिकलेले आहात, काही नवीन असतील. आणि मग मुख्य आणि उपप्रकार झाले की मग एक पूर्ण लेक्चर जातं आपल्या याच्या प्रश्नांवर, की जे प्रश्न ग्रुप डीच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत, की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत आणि विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर उपप्रकार काय? समसंख्या ज्या नैसर्गिक संख्येला 2 विशेष भाग जातो तिला समसंख्या म्हणायचं. नैसर्गिक संख्या म्हणतात का? तर ही समसंख्या जी आहे नैसर्गिक संख्येला त्या नैसर्गिक संख्येला दोन विशेष भाग जातो. समसंख्या ज्या नैसर्गिक संख्येला 2 विशेष भाग जातो ती समसंख्या. 2 विशेष भाग जाण्यासाठी काय एकच स्थानचे अंक जे आहेत ते तुम्हाला असे लागतात. एकच स्थान काय लागेल? एकच स्थान 0, 2, 4, 6 किंवा 8 पैकी एक अंक किंवा काही त्याला त्या संख्येला समसंख्या म्हणता येईल. ज्याच्या एकच स्थानी शून्य असेल तिलाही सम म्हणता येईल. 2, 4, 6, 8 पैकी कुठलाही अंक असेल त्याला आपल्याला काय म्हणते? समसंख्या म्हणतात. क्लिअर आहे? आता उदाहरणार्थ आपण समसंख्या म्हणणार आहे तर 2 पासून सुरू होतात आपल्या समसंख्या. हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न समोर आणणार आहोत आपण. 2, 4, 6, 8, 10, 12 आहे ना, हे पण जातात अनंतापर्यंत. नैसर्गिक संख्या अनंत आहे. नैसर्गिक संख्याच काय अनंत आहे. नैसर्गिक संख्या जर अनंत आहे तर नैसर्गिक संख्येचा प्रकार, नैसर्गिक संख्येचे उपप्रकार समसंख्या अनंत असतील ना. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या माहित आहे आपल्याला? नाही माहिती. मग सर्वात मोठी समसंख्या कुठून माहित असते? हे लक्षात ठेवा, सर्वात लहान समसंख्या. ठीक आहे, समसंख्येचा संख्या कुठून सुरू होतो? कारण प्रश्न असतो पहिल्या क्रमवार 50 समसंख्यांची बेरीज किती? प्रश्न काय असतो? पहिल्या क्रमवार 50 समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या क्रमवार 50 समसंख्यांचा गट लिहिण्यासाठी आपल्याला पहिली समसंख्या माहित पाहिजे. 2 पासून सुरू होते. 50 कुठे जाते? 100 वर जाते. बरोबर आहे. मग यांची बेरीज 2 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे ना, असा प्रश्न येतो. हेच प्रश्न आपण पुढे घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे पहिली समसंख्या म्हणजे. दुसरं महत्वाचं हे फार महत्वाचं आहे. 2 क्रमवार समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. ठीक आहे, 2चा फरक असतो. हे लक्षात ठेवा. आपण आपल्याला सरासरीमध्ये कामाला येणार आहे. आत्ताही कामाला येतो. ठीक आहे, मग त्यानंतर इथे समसंख्येनंतर विषम संख्या. त्याला म्हणतात ऑड नंबर. ऑड नंबर काय? विषम संख्या म्हणजे काय? समसंख्येची उलटी. ज्या नैसर्गिक संख्येला दोन्ही भाग जात नाही. ठीक आहे, दोन्ही विशेष भाग जात
तिला विषम म्हणायचं. मग आता उदाहरणार्थ विषम संख्या कुठल्या? विषम संख्या नैसर्गिक विषम संख्या सुद्धा 1 पासून 1, 3, 5, 7, 9 अकरा आहे ना, इन्फिनिटी पर्यंत. इथं सुद्धा हे लक्षात ठेवा की दोन क्रमवार विषम संख्यांमध्ये दोनचा बंध असतो. आणि आत्ताही आम्हाला पडेल ज्यावेळेस मी प्रश्न सुरू करेल त्यावेळेसच तुम्हाला साठी एक पद्धत लिहिण्यासाठी त्याची गरज पडते. नैसर्गिक संख्या ज्या आहेत, क्रमवार दोन नैसर्गिक संख्येमध्ये एकचा फरक, क्रमवार दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक आणि क्रमवार दोन विषम संख्यांमध्ये सुद्धा दोनचा फरक. 5, 7 आहे. क्रमवार दोन विषम संख्या एका पाठोपाठ येणाऱ्या दोनचा फरक आहे. जर तुम्ही पाहिलं 10 आणि 12 आहे, क्रमवार दोन समसंख्या एका पाठोपाठ येणाऱ्या समसंख्या दोनचा फरक, याची गरज पडणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे, काही अडचण आहे का राज? याचा पुढचा जो आहे तो महत्वाचा आहे. कुठं महत्वाचा आहे? तो मूळ संख्येचा जो संच आहे तो महत्वाचा आहे आपल्याला या चॅप्टर मध्ये सुद्धा. आणि रिझनिंग मध्ये ज्यावेळेस आपण संख्या मालिका शिकतो, नंबर सिरीज शिकतो, त्या नंबर सिरीज मध्ये सुद्धा तो मूळ संख्यांचा संच जो आहे तो कामाला येतो. मूळ संख्या आपला पुढचा उपप्रकार आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या मूळ संख्या. तिसरा उपप्रकार मूळ संख्या, प्राईम नंबर. मूळ संख्या हे अत्यंत महत्वाचं आहे. मूळ संख्येच्या प्रकारामध्ये गडबड झाली नाही पाहिजे. 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत त्या सर्व आपल्या पाठ असल्या पाहिजे. त्याचा चार्ट आत्ताच देऊन देतोय मी तुम्हाला चार्ट. ठीक आहे, तो चार्ट तुम्ही लिहायचा आहे, तो वाचायचा आहे सातत्याने, कंटिन्युअसली रोज वाचायचा. त्या पाठ झाल्या पाहिजे आपल्या. ही मूळ संख्या आहे आणि पाठ करण्याची आवश्यकताच नाही. मूळ संख्या काय आहे हे जर समजलं तर मग बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात. पण मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या नैसर्गिक संख्येला फक्त दोनच संख्यांनी भागलं, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या नैसर्गिक संख्येला फक्त दोनच संख्यांनी भाग जातो, तिसऱ्या संख्येने भाग गेला तर ती मूळ राहत नाही. त्याला दोनच संख्येने भाग केला पाहिजे आणि त्याही दोन संख्या विशिष्ट आहेत. कुठल्याही दोन संख्येने भाग नाही केला पाहिजे, दोन संख्या विशिष्ट आहेत. प्रत्येक नैसर्गिक संख्येला एकने भाग जातो, किती? दोनच संख्येने भाग केला पाहिजे. एक ही आहे, एकने भाग जातोय. पहिली संख्या, तर दोन संख्यांपैकी पहिली संख्या काय? एक. कुठल्याही नैसर्गिक संख्येला एकने भाग जातो, त्याच्यामुळे एक आपल्याला टाळता येत नाही. एकला टाळता येत नाही, एकने भाग जातो म्हणजे जातो. त्याच्यामुळं ज्या दोन संख्येला भाग जातो त्याच्यापैकी एक संख्या एक. दुसरी संख्या ती स्वतः असली पाहिजे. दुसरी संख्या म्हणजे काय? स्वतः. स्वतः ती संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये ज्या संख्येला एकनी आणि स्वतःनी भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. इतर कुठल्याच संख्येने भाग जात नसेल तर, जिचे फक्त दोनच अवयव पडतात, एक आणि ती संख्या स्वतः, त्या व्यतिरिक्त तिचे कुठलेच अवयव पडत नाही किंवा त्या व्यतिरिक्त तिला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे, आता मूळ संख्येच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात. पहिलं एक, एक जी आहे नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या एक आहे आणि आपण नैसर्गिक संख्येतच म्हटलं की ज्या नैसर्गिक संख्येला फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. तर नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे ना. शून्य हे पूर्ण संख्येच्या गटामध्ये येते. पूर्ण संख्या म्हटलं आपण नैसर्गिक म्हटलं, नैसर्गिक संख्या सर्वात लहान एक आहे. एक जी संख्या आहे ही मूळही नाही, ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही. मूळ आता इथे तसंच होतं. आपण मागचं समविषमचा गट पाहिला,
किंवा जी संख्या सम आहे ती विषम आहे, जी विषम नाही ती सम आहे. ठीक आहे? तसंच नैसर्गिक संख्यांमध्ये ज्या संख्या मूळ आहेत, ज्या मूळ नाहीत त्या वास्तव आहेत. सॉरी, वास्तव म्हणजे संयुक्त संख्या आहेत. ज्या संयुक्त आहेत, संयुक्त नाही त्या मूळ आहेत. ठीक आहे? तर नैसर्गिक संख्येचे दोन गट सम आणि विषम सुद्धा पडतात. नैसर्गिक संख्येचे दोन गट मूळ आणि संयुक्त सुद्धा पडतात. तर जी मूळ नाही ती संयुक्त आहे. तर एक जी आहे ती मूळही नाही, मूळही नाही आणि संयुक्त नाही. का? मूळ होण्यासाठी दोन संख्यांनी भाग जायला पाहिजे. एकने आणि त्या स्वतःने एक एकनी भाग जातो आणि एकला एकनीच भाग जातो. दोन संख्यांनी भाग जातच नाही. त्यामुळे हिला मूळ नाही म्हणणार आपण, कारण दोन संख्यांनी भाग केला पाहिजे, एकनी आणि स्वतःने. आणि संयुक्त होण्यासाठी दोन पेक्षा जास्त अवयव पडले पाहिजे किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांनी भाग गेला पाहिजे. हिला दोन पेक्षा जास्त संख्यांनी सुद्धा भाग जात नाही, त्यामुळे ही मूळही नाही होत आणि संयुक्तही होत. ठीक आहे. एक ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. ठीक आहे. किती मूळ संख्या आहे? 25 मूळ संख्या आहे. 1 ते 100. आता मोजायच्या कशा? आता आपण तक्ता चार्ट जो आहे तो लिहायला सुरुवात करू. चार्ट मी एका बाजूला मांडत जातो. ठीक आहे. लक्षात घ्या. इथून आपण चार एक पकडला आपल्या नैसर्गिक संख्येमध्ये, एक तर बाजूला झाला, एक ही मूळही नाही, संयुक्त आहे. मग आता दोन आहे. दोनचं मूळ आहे का? दोन ला एकनी भाग जातो. प्रत्येक नैसर्गिक संख्येला एकनी भाग जातो. मग दोन ला दोन्ही पण भाग जातो स्वतः. त्या संख्येने स्वतःने भाग जायला पाहिजे तिला. जी संख्या मूळ आहे का हे चेक करतोय आपण, त्या संख्येला एकनी भाग जायला पाहिजे आणि स्वतःने भाग जायला पाहिजे. तर एकला एक, दोनला एकनी भाग जातो, दोन्ही भाग जातो. आता दोनला याच्या व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जाईल का? नाही. कारण एक नंतर दोन संख्या दोन येते आणि दोन नंतर सर्व संख्या ह्या दोन पेक्षा मोठ्या आहेत. तर स्वतःपेक्षा मोठ्या संख्येने भाग जातो. स्वतःपेक्षा लहान संख्येने भले भाग जातो, स्वतःपेक्षा मोठ्या संख्येने भाग जातो नाही. दोनला फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. दोनला दोनच संख्यांनी भाग जातो. एकनी आणि दोन्ही. एकनी आणि दोन्ही. एक एक आणि दोन ही स्वतः. म्हणजे दोन ही पहिली मूळ संख्या आहे. दोन काय? पहिली मूळ संख्या. मग आपल्याला इथे गुणधर्म लिहिला की दोन ही सर्वात लहान किंवा तुम्ही याला असं पहिली सर्वात लहान मूळ संख्या आहे किंवा पहिली मूळ संख्या आहे. तीनला एकनी भाग जातो नाही, शक्यच नाही. तीनला तीननी जातो की नाही खाऊ? तीनला तीननी भाग जातो. माझं तीनला चारनी भाग जाईल का नाही? स्वतःपेक्षा मोठ्या संख्येने भाग जात नाही ना. मग तीनला एकनी भाग जातो आणि तीनला स्वतःने भाग जातो. आपली अट हीच आहे, मूळ होण्यासाठी एकनी आणि स्वतःने भाग केला पाहिजे, जातो तीनला. याच्या व्यतिरिक्त कुठल्याच संख्येने तीनला भाग जात नाही. म्हणजे तीन पण काय झाली? मूळ झाली. दुसरी मूळ संख्या तीन. मग तीनच्या बाबतीत आपल्याला लिहिता येते की तीन ही पहिली किंवा सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. कशी संख्या आहे? विषम मूळ. म्हणजे ती विषम सुद्धा आहे, मूळ सुद्धा आहे. विषम मूळ संख्या आहे. याला प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आपण. तीन, दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. ठीक आहे. तीन ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे किंवा पहिली विषम मूळ संख्या आहे. वास्तविक पाहता दुसरी मूळ संख्या आहे पण पहिली विषम मूळ आहे. मग आता त्यानंतर चार, चारला एकनी भाग येतो. एक पासून सुरुवात होते. एकनी भाग येतो. हो, पहिल्या अटीत बसला चार. चारला दोन्ही पण भाग जातो आणि चारला चारनी पण भाग जातो. चार मूळ होईल का? नाही. का? मूळ होण्यासाठी दोनच संख्यांनी भाग केला पाहिजे. त्या दोन अटी तर ती पूर्ण करते, पण जास्तीचा कार्यक्रम होती दोन्ही भाग. चारला एकनी भाग जातो आणि चारला स्वतःनी भाग जातो, पण चारला एका जास्त संख्येने भाग जातो दोन. म्हणजे चार मूळ होणार नाही. आता इथं येऊन एक गोष्ट क्लिअर होती. पण इथून पुढे दोन नंतर येणाऱ्या सर्व समसंख्यांना दोन्ही भाग जातो की नाही? प्रत्येक समसंख्येला दोन्ही भाग जातो की नाही? म्हणजे इथून पुढे आता कोणती समसंख्या ही मूळ असणार नाही. तुम्ही 6 घेतले, 6ला एकनी पण भाग जातो, दोन्ही जातो, तीननी जातो आणि 6नी जातो. तर दोन्ही भाग जाणारच आहे. प्रत्येक समसंख्येला दोन्ही भाग जाणारच आहे. म्हणून इथून पुढे आपल्याला कोणती समसंख्या विचारात घ्यायची नाही.
कारण कोणत्याच समसंख्येला मूळ संख्येत आपण समाविष्ट करू शकत नाही. एकुलती एक समसंख्या जी मूळ आहे ती 2 आहे. 2 नंतर कोणतीच समसंख्या मूळ नाही, कारण हा 2 जो आहे की नाही त्यांना मूळ होऊ देत. कारण येणाऱ्या प्रत्येक समसंख्येला 2 नी तर भाग जाईल. 1 नी आणि स्वतःनी भाग जाण्या व्यतिरिक्त जर भाग जात असेल तर ती संख्या मूळ राहत नाही. ही संयुक्त झाली, ही संयुक्त झाली. आपल्याला 2च संख्यांनी भाग केला पाहिजे. 1 नी स्वतःनी, 1 नी स्वतःनी. तर यांना तर आणखी अधिकच्या 1-2 संख्यांनी भाग जातोच आहे. ठीक आहे? त्यामुळे तर आपल्याला आणखी प्रॉपर्टी लिहिता येईल. 2 ही एकुलती एक 2 ही एकुलती एक सममूळ संख्या आहे. कशी मूळ संख्या आहे? सममूळ. ओनली इवन प्राईम नंबर. 2 ही एकटी समसंख्या अशी आहे की जी मूळ सुद्धा आहे. आता इथून पुढे कोणती समसंख्या मूळ नाही, कोणतीच नाही. आपण इथून कोणत्या समसंख्येचा विचार करणार नाही. आपण फक्त विषम संख्येचा विचार करू. ठीक आहे? 2 झालं, 3 झालं. 3 नंतर विषम येते 5. 5 ही मूळ आहे का? हो. 5 ला 1 नी भाग जातो. 5 ला 2 नी भाग जात नाही. 3 नी भाग जात नाही. 4 नी जात नाही. 5 ला 5 नी जात. आता पुढे जायचं नाही. 5 आले. 1 नी आणि स्वतःनी भाग जातो. मूळ झाली. 7 7 ला 1 नी भाग जातो आणि 7 नी भाग जातो. 7 ला 2 नी भाग जात नाही. 3 नी जात नाही. 4 नी जात नाही. 5 नी जात नाही. 6 नी भाग जात नाही. 7 नी जात. म्हणून 7 सुद्धा काय मूळ. आता याच्यानंतर विषम संख्या येतो. 9 मूळ आहे का? 1 नी भाग जातो, 3 नी भाग जातो आणि 9 नी भाग जातो. 1 नी आणि 9 नी भाग झाले चालेल, पण 3 नी भाग झाले चालणार नाही. 1 नी आणि स्वतःनी भाग केल्यावर चालेल, पण 3 नी चालणार नाही. ही मूळ होत नाही. ही विषम आहे, पण मूळ नाही. ठीक आहे? मग 9 नंतर 11 आहे का? हो. 1 नी आणि 11 नी भाग जातो. 11 ही मूळ संख्या आहे. आता इथून पुढे मूळ संख्या जी आहे ते आपण डायरेक्ट घेऊ. ठीक आहे? 13 मूळ संख्या आहे. विषमच पाहिजे आपल्याला. 15 मूळ आहे का? नाही. कारण 15 ला 3 नी पण भाग जातो आणि 5 नी भाग जातो. 1 नी तर भाग जातोच. 15 नी जातोच, पण 3 आणि 5 नी जातो. मूळ नाही. म्हणून 15 नी घेणार आपण. 17 आहे का? हो. 19 आहे का? हो. 21 ही मूळ संख्या नाही आहे. 21 ला 7 त्रिक 21, 7 आणि 3 नी जास्तीच्या संख्यांनी भाग जातो. 23 ही मूळ संख्या. 25 ही मूळ संख्या होणार नाही, कारण 5 नी भाग जातोय. 27 मूळ संख्या होणार नाही. 3 नी भाग जातोय. 9 नी भाग जातो. 29 ही मूळ संख्या होईल. 31 ही मूळ संख्या होईल. 33 होईल का नाही? 11 त्रिक 33. 11 नी आणि 3 नी भाग जातो. 33 ला 1 नी आणि 33 नी भाग जातो, पण 11 आणि 3 नी भाग जातो. मूळ होणार नाही. त्यानंतर 35 नाही. 5 नी आणि 7 नी भाग जातो. 7 5 35 आहे की नाही? 37 होईल का? हो. 39 होईल का? नाही. 13 त्रिक 39. 13 आणि 3 नी भाग जातो. मग 41 होईल का सर? हो. 43 होईल का? हो. 45 होईल का? नाही. 5 5 9 5 9 45 नाही. 9 5 45. 5 नी 9 नी भाग जातो. 47 होईल का सर? हो. 49 होईल का? नाही. 7 7 49. 7 नी भाग जातो. ठीक आहे. 51 होईल का? नाही. 17 त्रिक 51 है ना? 51 होणार नाही. 53 होईल का सर? हो. 55 होईल का? शक्यच नाही. 11 5 55. 5 नी 11 नी भाग जातो. मग 57 होईल का सर? 57 ला 3 नी भाग जातो. है की? आणि त्यानंतर 19 नी भाग जातो. मग 17 57 नाही होणार. 59 होईल का सर? हो. 61 होईल का? हो. 63 होईल का? नाही. 63 ला 3 नी भाग जातो. 21 3 63 21 नी भाग जातो. 65 होणार नाही. त्यानंतर आपण पाहिलं 65 होणार नाही. 5 नी भाग जातोय. 13 नी भाग जातोय. 67 हो 67 होईल. 69 होईल का? 69 होणार नाही. 9 6 15 म्हणजे 3 नी भाग जातो. ठीक आहे. 71 होईल का सर? हो. 73 होईल का? बिलकुल. 75 होणार नाही, कारण 5 नी भाग जातो. एकच स्थानी 5 झाला, 5 नी भाग जातो. 77 होईल का? नाही. 11 आणि 7 नी भाग जातोय. 79 होईल का? होईल. 81 होईल का? नाही. 8 आणि 1 9 है ना, म्हणजे 3 नी भाग जातो. 83 होईल का? हो. 85 होईल का? नाही, कारण 5 नी भाग जातोय. 87 होईल का? नाही. 3 नी भाग जातोय. 7 8 15. 89 होईल का? हो. 91 होईल का? नाही. 23 7 91. त्यानंतर 93 होईल का? 9 3 12 3 नी भाग जातोय. 95 होणार नाही, 5 नी भाग जातो. 97 होईल. पहा 25 आहेत. 100 पर्यंत. 4 घ्या. 4 4 8. 2 10 2 12. 12 आणि 3 15. 15 आणि 2 17. 17 आणि 2 19.
19 3 22, 22 2 24 आणि 25. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 25 मूळ संख्या. किती मूळ संख्या आहे? 25 मूळ संख्या. या चार्टची काय आवश्यकता असेल? 100 पर्यंत मूळ संख्या पाठ. कारण याच्यावर संख्या मानायची. कुठेतरी मला विचार 31, 37, 41, 43 कोणती संख्या? आता आपण विचार करतो की बेरीज तुझा बाकी आहे का? हा 31चा 37शी काय संबंध? 37चा 41 सोबत काय? 41चा 43 सोबत काय? आपण पाहतो 31 अधिक 6 37, 37 अधिक 5 41, 41 आणि 2 43. मग आपण काय करतो? हा मग डायरेक्ट 43 लिहितो. 6 4 2 ची बेरीज नाही. 31 37 41 43 31 37 41 43 क्रमवार मूळ संख्या आहे. पुढची मूळ संख्या घ्यायची तुम्हाला 47. हे उत्तर आहे. आपण म्हणतो उतरत्या क्रमात बेरीज केली बा नाही मूळ संख्या है ना. संख्या मालिक रिझनिंग मध्ये याची गरज कुठं पडते? नैसर्गिक संख्या गरज पडते रिझनिंग मध्ये आपल्याला, समसंख्येची गरज पडते, विषम संख्येची गरज पडते आणि मूळ संख्येची गरज पडते. 4 गटांची गरज पडतेच पडते. यांची गरज पडते म्हणून यांना चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं. चार्ट फक्त याचा पाठ करायचा. सम विषम त्या नैसर्गिकचा चार्ट पाठ करावाच लागत नाही. त्यांचा चार्ट पाठ करावा. 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आहे त्या तुम्हाला पाठ करायला पाहिजे किंवा डायरेक्ट समजलं पाहिजे ही मूळ आहे हे मूळ नाही. मूळ संख्या समजल्या सांगा. हो सर. समजलं सर. समजलंय का? हो. आवाज येऊन नाही आला तुमचा. चलो ठीक आहे ना, कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. चल आता आपण पुढची संख्या संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? तर मी बोलता बोलता सांगितलं तुम्हाला की ज्या नैसर्गिक संख्या मूळ नाही त्यांना संयुक्त म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यांना इंग्रजीत कंपोजिट नंबर म्हणतो. इंग्रजीत काय म्हणतो? कंपोजिट नंबर. इंग्रजीत काय म्हणतात? कंपोजिट नंबर. तर ज्या नैसर्गिक संख्या मूळ नाही तसं युक्त आहे असंही म्हणू शकतो. ज्या नैसर्गिक संख्या मूळ नाही त्या संयुक्त आहे. ठीक आहे. ज्या नैसर्गिक संख्या मूळ नाही त्या संयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ज्या नैसर्गिक संख्यांना संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात किंवा ज्या नैसर्गिक संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो त्यांना आपण संयुक्त म्हणतो. ठीक आहे. मग आता आपल्याला हे पुन्हा लिहायचं असतं की एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही जी संख्या आहे ही मूळही नाही ही संयुक्तही नाही. ठीक आहे. एक ही मूळही नाही संयुक्तही नाही. दुसरं आपण म्हणू शकतो की 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहे. किती? 74. आता 74 कशा करायचं? 1 ते 100 पर्यंत जर तुम्ही म्हटलं की जी मूळ नाही ती संयुक्त आहे. 1 ते 100 पर्यंत 25 असतं मूळ आहे. मग 25 100 मधून 25 गेल्या तर 75 संयुक्त व्हायला पाहिजे ना? नाही. 25 मूळ संख्या 100 संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. 25 मूळ आहेत उरल्या 75. त्या 75 मध्ये एक हा मूळही नाही संयुक्तही नाही तर तोही काढावा लागेल. उरल्या 74. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत है ना. आणि संयुक्त संख्या कुठल्या आहेत? उदाहरणार्थ आपण म्हणू जशी एक मूळही नाही संयुक्तही नाही. 2 आणि 3 काय झालं? मूळ झाल्या. म्हणजे 4 ही संयुक्त संख्या आहे. 5 ही मूळ आहे तर 6 ही संयुक्त आहे. 7 ही मूळ आहे, 8 संयुक्त आहे, 9 संयुक्त आहे, 10 संयुक्त आहे, 11 संयुक्त नाही मूळ आहे, 12 संयुक्त आहे. अशा पद्धतीने ह्या संख्या ज्या आहेत आपण अशा पद्धतीने ह्या संख्या ज्या ह्या सगळ्या इनफायनाईट. ठीक आहे. कशा आहेत? इनफायनाईट. कारण ह्या पण नैसर्गिक संख्येचाच भाग आहे. ह्या पण पुढे जातील तर इनफायनाईट नंबर्स कडे जातील.
1 ते 100 पर्यंत या 25 असल्या तरी पुढे जर गेले तुम्ही तर हे पण अनंत आहेत, मूळ संख्या सुद्धा काय अनंत आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचे 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या. त्याच्या पुढे आपल्याला आवश्यकता असणार आहे मूळ संख्या ओळखा, खालील दिलेल्या गटातील कोणती संख्या मूळ आहे किंवा कोणती संख्या मूळ नाही असा सुद्धा प्रश्न येतो. तर ते आपण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे उपप्रकार संपल्याबरोबर आपण उद्याचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये हेच प्रश्न घेणार. ठीक आहे, जे प्रश्न परीक्षेत आपल्याला महत्वाचे होते. तर त्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना ते मी शिकवणार नाही. याच्या पुढच्या जर संख्या आल्या तर त्या मूळ आहेत की नाही आहेत कसं ओळखायचं आहे ना, तर ते तर मी तुम्हाला शिकवणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा की मूळ संख्या सुद्धा अनंत असते आणि संयुक्त संख्या सुद्धा अनंत असते. ठीक आहे, कारण नैसर्गिक संख्येचा भाग. चला क्लिअर है ना. आपण इथं थांबू. 2-3 प्रकार बाकी आहेत उपप्रकार. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला ते उपप्रकार सुरुवातीला संपून घेऊ आणि आपलं काय म्हणजे त्याला प्रश्न आपल्या इकडे पडतो. ठीक आहे, क्लिअर आहे. परत है ना? एक 5 मिनिटामध्ये रिजनिंग सुरू होईल. किती मिनिटामध्ये? 5 मिनिटामध्ये आपलं रिजनिंग सुरू होईल. ठीक आहे, तर पुन्हा एक क्लासरूम लाईव्ह जाईल, त्या क्लासरूम मध्ये रिजनिंग होईल आपलं. ठीक आहे, एक 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये परत येत आहे.